मनोर-वाडा महामार्गावर असलेल्या देहर्जे नदीवरील पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे। या पुलाच्या खालच्या भागाच्या सळ्यासारखी दिसणारी जाळी पूर्णपणे बाहेर आली असून या पुलाला कधीही धोका पोहोचू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे। मनोर ते वाडा आणि पुढे भिवंडी जाण्यासाठी या परिसरातील एकमेव महामार्ग महत्त्वाचा असून याच पुलावरून मनोर वाडा भिवंडी अशी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक देखील सातत्याने सुरू असते। खरं म्हणजे नवीन पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते, मात्र आता याच पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे देखील काम आता पूर्ण झाले असले तरी अजून या पुलाला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या मार्गाचे काम अपूर्ण आहे। आता पावसाळा लागल्याने पुलाजवळील काम बंद असल्याचे चित्र पाहायला मिळते। यामुळे हा पूल सुरू व्हायला काही महिने लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशातच जुना पूल कमकुवत असल्याने अवजड वाहनाने पुलाला मोठे नुकसान झाले तर वाहतूक पूर्णपणे ठप्प देखील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। यामुळे नवीन पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। त्यातच जुन्या पुलाची योग्य प्रकारे दुरुस्ती करून पुलावरील अवजड वाहतुकीसाठी पुलाची लागणारी क्षमता देखील वाढवण्याचे उपाययोजना तातडीने करून मार्ग सुरक्षित वाहतुकीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे।